दादा, गिरगावचा गुढीपाडवा जिथे सर्वांना माहितीच आहे, गिरगाव ध्वज पथक परफॉर्म करतो, त्या बरोबर. व्यतिरिक्त गणपतीचे पण असे काही ठराविक वादन आहेत हं. जिथे आपण वादन करतोय. हं. त्या व्यतिरिक्त असे कुठले वादन आहेत का, म्हणजे तुमच्या आठवणीतले आहेत किंवा त्यातून म्हणजे तुम्हाला असं काय नाविन्य मिळालं असं? हो, म्हणजे काही असे परफॉर्मन्सेस आहेत आमचे, म्हणजे अगदी त्यातला लक्षात राहणारा परफॉर्मन्स म्हणजे आपल्या भारतरत्न कैलासवासी लताताई, म्हणजे लता दिदी, हो. बरोबर, म्हणजे लता मंगेशकर यांच्या घरच्या गणपतीच्या विसर्जनासाठी गिरगाव ध्वज पथकाने परफॉर्म केलं. ओके. म्हणजे मला आठवतंय त्यावेळेचं आम्ही दिदींकडे जेव्हा घरी गेलो, त्यांच्या म्हणजे परफॉर्मन्सला गेलो, त्यांनी सगळ्या मुलांना वरती गणपतीच्या विसर्जनाच्या आधीची जी आरती असते घरातनं निघताना, त्या आरतीसाठी सगळ्यांना घरी बोलवलं. म्हणजे आता लता दिदी बसल्या आहेत, पंडितजी बसले आहेत आणि आशाताई होत्या, या सगळ्या बसल्या होत्या, पूर्ण मंगेशकर फॅमिली होती. आणि त्यांच्या बरोबर गिरगाव ध्वज पथकाने त्यांच्या घरच्या गणपतीची आरती केली आणि मग परफॉर्मन्स सुरू झाला. जसा परफॉर्मन्स सुरू झाला तशा लता दिदी खास वरतून खाली परफॉर्मन्स बघायला, आशाताई खाली आल्या होत्या आणि पंडितजी खाली आले होते. आणि या सगळ्या मंगेशकर कुटुंबीय, एवढी मोठी फॅमिली पथकाचा परफॉर्मन्स बघायला समोर समक्ष उभी आहे आणि आपण परफॉर्म करतोय, म्हणजे याच्यापेक्षा दुसरं भाग्य नाही. असे काही परफॉर्मन्स होते. एक परफॉर्मन्स असा होता की आमच्या इकडचे स्थानिक आमदार आहेत श्रीयुत मंगलप्रभाजी लोढा, त्यांनी एक त्यांच्या संस्थेतर्फे एक महालक्ष्मी रेसकोर्सला एक कार्यक्रम ठेवला होता. अजय अतुल यांचं कॉन्सर्ट होतं. ओके. आणि त्या अजय अतुलच्या कॉन्सर्टमध्ये गिरगाव ध्वज पथकाने लाईव्ह परफॉर्मन्स केला होता. आणि मग आमचा परफॉर्मन्स संपता अजय अतुल यांची एंट्री, असा तो ओव्हरऑल कन्सेप्ट होता. आणि मग तुम्हाला असं, जसं आपण आधी जसं म्हणालो तसं तो अजय अतुल ताल, अजय अतुल ताल आपण डिस्कस केलेला, युट्यूबवर बराच अजय अतुल ताल व्हिडिओ आलेला. करेक्ट. तो त्यांच्या समक्ष आम्ही परफॉर्म केला किंवा त्यांच्या एंट्रीसाठी तो ताल आम्ही बसवला होता, म्हणून त्याला आम्ही अजय अतुल ताल असं म्हणतो. तालाचा उगमच तिथे झाला असं म्हणू शकतो. एक्झॅक्टली. तर असा परफॉर्मन्स आहे. त्याचबरोबर बरेचसे टीव्ही शोजचे अवॉर्ड फंक्शन आहे. झी मराठीला आम्ही परफॉर्मन्स दिलेला आहे. त्यानंतर नटरंग फेम श्रीयुत विजय चव्हाण, ज्यांचं आपण मगाशी नाव घेतलं संबळसाठी, यांच्या बरोबर आम्ही बरेच स्टेज शोज केले. म्हणजे डोंबिवली, पुणा, ठाणे अशा ठिकाणी बरेच त्यांचं ताल, महाराष्ट्राची लोकधारा किंवा महाराष्ट्राची जी तालवाद्य आहे अशामध्ये वेगवेगळे ते तालवाद्य परफॉर्म करतात. त्याच्यामध्ये मग ढोल ताशा हा भाग येतो. तेव्हा मग गिरगाव ध्वज पथकाची टीम त्यांच्याबरोबर असते. आणि असे आम्ही बऱ्याच ठिकाणी परफॉर्मन्सेस दिले. त्यांच्या मदतीने आम्ही उस्ताद झाकीर हुसेन यांच्या समक्ष सुद्धा परफॉर्मन्स दिलेले. म्हणजे त्यांच्या आबाजी की बरसी किंवा त्यांचे जे कार्यक्रम व्हायचे त्या कार्यक्रमामध्ये गिरगाव ध्वज पथकाचा परफॉर्मन्स स्टेज वर व्हायचा आणि समोर तौफिकभाई, झाकीरभाई हे समोर बसलेले आहेत. आणि यांच्या समोर आज आम्हाला ही तालवाद्य वाजवण्याची संधी विजय सरांच्या मुळे पण मिळाली. खूप मोठं भाग्य असेल पथकासाठी, खूप मोठं भाग्य आहे. म्हणजे मोठमोठ्या म्युझिशियन समोर आपण एक आपली म्हणजे संगीताची कला सादर करताय. नक्कीच. आणि नुकतंच तुम्ही बघितलं असेल, गेल्याच वर्षी कोक स्टुडिओ भारत, त्याचं एक बायो नावाचं गाणं, जे त्या बायो मध्ये जो ढोल ताशा वाजलाय तो संपूर्ण गिरगाव ध्वज पथकाने वाजवलाय. म्हणजे तो, आणि त्याच्यामध्ये जो म्हणजे जे कंपोजिशन किंवा जे काही पिक्चरायझेशन झालं ना, त्याच्यामध्ये सुद्धा गिरगाव ध्वज पथकाची सगळ्या मुली आहेत ज्या ढोल ताशा वाजवत आहेत. ओके. ते तुम्ही ओव्हरऑल तो व्हिडिओ बघितलात बायोचा, कोक स्टुडिओ हे थोडं मोठं नाव आहे. त्या याच्यामध्ये सुद्धा म्हणजे तुम्ही ओव्हरऑल इन्स्टावर जाऊन कोक स्टुडिओचं बायो म्हणून तुम्ही टाकलं तर त्याच्यामध्ये सगळं ते हायलाइट्स मध्ये त्याच्यामध्ये गिरगाव ध्वज पथकाचं नाव येतं. आता ही एवढी मोठी पथकासाठी एवढी मोठी अचीव्हमेंट आहे. संगीत क्षेत्रामध्ये पण खूप मोठी अचीव्हमेंट आहे त्यासाठी. देन एक असा प्रश्न आहे, म्हणजे जे सामाजिक कार्य आपण पथक करतो, मग अशी प्रथमेशनी आणि यांनी सांगितलं ललितने, तर तुम्ही त्याच्यावरती अजून काय हायलाइट देऊ शकता? म्हणजे आमचं आधीपासूनच असं आहे की बाबा ढोल ताशा, जसं म्हटलं जसं की हे फक्त वाजवण्यासाठी आपण एकत्र नाही, बरोबर, याच्यातनं आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. हेही किंवा आपली समाजाप्रती जी बांधिलकी आहे याची जाणीव प्रत्येक वादकाने म्हणा किंवा प्रत्येक पथकाने ही आपल्या स्वतःच्या मनात ठेवली पाहिजे, जपली पाहिजे. आता पथकाने म्हणजे आता तुम्ही हा प्रश्न विचारला म्हणून सांगायचं, सगळ्यांना कळायला पाहिजे. ढोल ताशा म्हणजे फक्त सगळ्यांना वाटतं की ढोल ताशा वाजवत पैसे येतात, पैसे काय होतं कळत नाही. म्हणून हे फक्त सांगायचं की देवेंद्र फडणवीस यांनी एकदा जलयुक्त शिवार ही योजना सुरू केली. त्या योजनेमध्ये 1 लाखाची मदत पथकाने केलेली आहे. त्यानंतर भारत के वीर
सैनिकांसाठी जी मदतीची जे मध्ये एक योजना चालू झाली होती, त्या योजनेमध्ये पथकाने मोठा हातभार लावला. कोविडच्या काळामध्ये नायर हॉस्पिटल किंवा अजून काही हॉस्पिटल्सना इन्क्युबेटरचं मशीन, इन्क्युबेटरचे त्यांची इक्विपमेंट्स, परत मास्क, त्यांचे त्यावेळेला जेव्हा सुरुवात झाली होती, हँडग्लोव्स किंवा अशा बऱ्याच गोष्टी पथकाने त्यावेळेला हॉस्पिटल्सना बेसिक नेसेसिटीज होत्या त्या सगळ्या पथकाने प्रोव्हाइड. त्यानंतर कामाठीपुरा इथे जो वेश्या समाज आहे त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या सगळ्या नोटबुक्स असतात, वह्या असतात, या काही वर्ष पथक कोविडच्या दरम्यान, कोविड नंतर त्यावेळेला पथक पुरवत होतं. असे हे काही खास आहेत. एक आमच्या इथे जी शाळा आहे, मराठी शाळा आहे, त्या मराठी शाळेमध्ये एक पूर्ण वर्ग डिजिटल करण्यामध्ये गिरगाव ध्वज पथकाचा हात आहे. त्यामुळे असे बरेच छोटे मोठे जे काही आता काही सांगितलं मी तुम्हाला निवडून की ते लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, अशा बऱ्याच उपक्रमांमध्ये आम्ही हातभार लावला. आणि ऑफकोर्स काही ब्लड डोनेशन कॅम्प्स असतात, ते आम्ही करतो. तिथे मुलं बरीचशी जातात, किंवा भले आम्ही तो आमच्या नावाने नाही केला तरी पण ही जी फौज आहे सगळी, ही कुठेतरी चांगल्या विधायक कामांसाठी उपयोगाला पडते, किंवा त्यांची ती एनर्जी तिथे लागते. हे खूप मोठं काम आहे. इंटरनल सुद्धा एवढी मदत होते, बाहेरच सोडा, पण पथकातल्या पथकामध्ये एवढे 1000च्या वरती नाही म्हटलं तरी आतापर्यंत कितीतरी जण येऊन गेले. सगळे व्हॉट्सअपवर आहेत. एकमेकांना जी मदत लागते ती एकमेकांसाठी जे पथक उभं आहे, हे सामाजिक देणं आपण लागतो आणि ते जपतोय की नाही. शेवटी आपल्याला समाजाला सांगायचं की आम्ही हे जे करतोय ते तुमच्यासाठीच करतोय. 100 भले प्रयत्न तर तसाच असतो, एकमेकांसाठी आपण उभे राहिलो पाहिजे. पुढचा प्रश्न असा आहे की म्हणजे आपण गणपतीच्या काळात, म्हणजे पावसाचा काळ असतो, तेव्हा आपले हे जे वाद्य आहेत, चर्मवाद्य आहेत, म्हणजे चामड्याचे वाद्य आहेत, पावसाने भिजतात वगैरे, बरोबर, तर फारसं नुकसान होतं पथकांना. म्हणजे फक्त आपल्यालाच नाही, खूप साऱ्या पथकांना होतं. तर त्यावरती काय आपण तोडगा काढलाय, किंवा म्हणजे त्यावरती म्हणजे काय इनोव्हेशन, म्हणजे एक अगदी इनोव्हेटिव्ह वे आम्ही शोधला. साधारणतः आपण पाहतोय की म्हणजे ढोल ताशांना हल्ली ते प्लास्टिकचे कव्हर झाले, पुण्या साईडला पण चालतात, मुंबईमध्ये पण लावतात, पण त्याचा एवढा म्हणजे होतो काय काही लोकांना फायदा, पण अजून एक काय असं इनोव्हेशन त्यामध्ये. बरोबर, ती कव्हरचा काय होतो, त्याच्यामुळे पान वाचतं, नाही म्हटलं म्हणजे वाचतं, म्हणजे ते भिजत नाही जास्त, पण दोऱ्या भिजतात, कारण की दोऱ्यांवर डायरेक्ट पाणी असतं. उद्या दोरी भिजली की मग ते तटातट तुटणं, त्या कडक होणं, नीट खेचताना त्रास होणं, अशा गोष्टी होतात. पण आम्हाला एकदा मेजर सेटबॅक बसला होता या पावसामुळे काही वर्षाआधी. त्याला झाले असतील एक साधारण 10-1 वर्ष तर नक्की झाले. त्याच्यानंतर याच्यावर काहीतरी एवढी पानं ती भिजली आणि एवढं नुकसान झालं आम्हाला. लिटरली मला सांगायला आवडेल, आम्ही ती एक फोटो पण फेसबुकवर आहे, तो पूर्ण ग्राउंड मध्ये पानं सुकवत ठेवलेली आहेत, अशी खूप सगळीच पानं आहेत, असा एक फोटो आहे. त्यानंतर आम्ही एका भट्टीमध्ये गेलो, त्या भट्टीमध्ये पानं, तेव्हा अगदी सुरुवातीचा काळ, त्या भट्टीमध्ये ती गन घेऊन चुकतायत का, ती वाळतायची, आणखी परफॉर्मन्स होते त्याच्यामध्ये वापरायची होती, असं काही करता येत आहे का, पण ते फेल झालं खरं सांगायचं. ती पानं फुटली पटपट. ठीक आहे, मग काय करायला पाहिजे, आणखी असं प्रत्येक पावसाचा काही नेम नाही, पाऊस कधीही येईल, बरोबर, आणि पाऊस आला तर मग आपलं आर्थिक नुकसान कसं कमीत कमी होऊन, कारण की शेवटी नाही म्हटलं तरी माणसांबरोबर आपलं तसं आर्थिक पाठबळ असणं, असं नुकसान प्रत्येक वर्षी होणं हे कोणत्याही पथकाला परवडणार बेअर करूच नाही शकत. त्यामुळे मग काय करावं असं आम्ही विचार केला. मग एक मांडवाची कल्पना आमच्या डोक्यात आली, त्याला आम्ही नाव दिलं जीडीपी मांडव. जीडीपी मांडव आणि तो असा आहे की अगदी लांबच्या लांब प्लास्टिक शीट आहे, चांगली जाड. त्याला आमचे स्टीलचे जे रॉड असतात 8 फुटाचे, ते रॉड असे प्रत्येक काही ठराविक अंतरावर बांधलेले आहेत. आणि अशा 2 शीट्स आहेत मोठ्या, आणि कधी पाऊस आला असं वाटलं की आता पाऊस येतोय किंवा आता सुरुवात झाली आहे, हा बरोबर, फटाफट ते मांडव बाहेर येतात, आपल्या टोलाच्या गाडीवरच ठेवतात, आणि त्या टोलाच्या गाडीवरनं बाहेर येतात. आणि जे ढोल ताशा परफॉर्म करतायत सध्या, सांज, ढोल ताशा, हे सोडून जे बाकीचे मॅनेजमेंटचे आहेत, त्यांना आधीपासून सांगितलं असतं, तुम्ही त्यावेळेला जर बाहेर असाल, पाऊस आला तर पटकन विचारायचं नाही, म्हणजे आता हा सांगेल बाबा मांडव आण, ते नाही, तुला कळलं पाऊस येतो, पाऊस येतोय, बरोबर, मांडव काढा, झपकन ते दोन्ही मांडव उघडतात आणि पूर्ण पथक त्या मांडवाखाली परफॉर्म करतात. म्हणजे किती अगदी जोरात पाऊस आला ना तरी त्या मांडवाखाली पथकाचे ढोल
त्याचबरोबर पथकाची सगळी मुलं ओके ही भिजत नाही. त्यामुळे याच्यामध्ये दोन्ही गोष्टी म्हणजे मुलंही भिजणार नाही आणि वाद्यही भिजणार नाही. मुलंही भिजली तरी त्यांच्या तब्येती पण जपणं शेवटी पथकाचंच काम आहे ना. शेवटी वाजवायला होते त्यांच्यामुळेच आपण वाजवू शकतो. 100% असेट आहेत सगळे. मग हे जे तुम्ही म्हणाला GDP मांडव, त्या मांडवाखाली म्हणजे जी गर्दी आपण साधारणतः म्हणजे किती लोकांची गर्दी आपण कव्हर अप करतो? पूर्ण पथकच्या पथक म्हणजे एका अप्रॉक्सिमेट साधारण 250 ते 200 जण असतात. बरोबर. ती सगळे जण त्या 2 मांडवामध्ये सगळे सामावलेलेच असतात दोन्हीकडे आणि इन्क्लुडिंग ताशेवाले. सुपर सुपर. आणि अशा याच्यामध्ये आम्ही परफॉर्मन्स पण दिलाय. म्हणजे स्टँडिंग परफॉर्मन्स पण आपण मांडवाखाली करतोय. करेक्ट. एवढा मोठा मांडव आम्ही केला आणि तो मुव्हिंग आहे. म्हणजे उद्या जरी मिरवणूक चालायचं जरी म्हटलं, उद्या अशी वेळ आली, शक्यतो असं होत नाही की पाऊस आला तर सगळंच थांबतं एका ठिकाणी. मग थोडं कमी झाल्यानंतर मग सुरुवात होते. पण अगदी उद्या चालायची जरी वेळ आली तरी सुद्धा ते मांडव घेऊन आम्ही चाललोय सुद्धा. म्हणजे वाजवता वाजवता पथक पुढे गेले ते मांडवात पाऊस पडत असताना. छान. याने नाही म्हटलं तरी आम्ही अगदी 90% ते 95% पावसापासून सगळी पानं, सगळी मुलं सगळे सेफ राहतात. छान.